हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया ॲक्टिव्हिटी, फन विथ लाईनची ॲक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये काय आहे, टेक 3 रेक्टँग्युलर पेपर शीट्स, म्हणजे अशा पेपरचे शीट्स घ्यायचे रेक्टँग्युलर, किंवा तुम्ही अशा तुमच्या स्टिकी नोट्सच्या घेऊ शकता. हा ॲक्च्युली स्क्वेअर आहे, म्हणजे याच्या सर्व बाजू सेम आहेत, ही बाजू तरी चालेल. मग आता काय करूया आपण, पहिली ॲक्टिव्हिटी, तर याच्यामध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला. कसं तर व्हर्टिकल असं, म्हणजे हे असं फोल्ड करायचं आहे. हे ते असं फोल्ड केलं, इथे फोल्ड केलेलं आहे. आणि फोल्ड केल्यानंतर परत हे आपल्याला ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर ही जी आपल्याला लाईन मिळाली, ही पहा, ही व्हर्टिकल लाईन आहे, बरोबर. इथे व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल काय आहे, कारण ही उभी आहे. यालाच व्हर्टिकल लाईन किंवा स्टँडिंग लाईन म्हणायचं. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एक नवीन शीट घ्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला फोल्ड करायचे अशा पद्धतीने, म्हणजे हे अशा पद्धतीने, बरोबर. तर हे पुन्हा याला ओपन करायचं, आणि ही जी आपल्याला लाईन मिळाली ती हॉरिझॉन्टल लाईन आहे. हॉरिझॉन्टल लाईन किंवा स्लिपिंग लाईन. तसं आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, पुन्हा एकदा शीट घ्यायची आणि अशी हे करायची, आपल्याला फोल्ड करायचे, आणि पुन्हा ही ओपन करूया. तर आपल्याला ही मिळाली स्लोपिंग लाईन और इन्क्लाइंड लाईन, बरोबर. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ट्रेस डॉटेड लाईन्स, म्हणजे इथे डॉटेड लाईन्स दिलेले आहेत, तर त्यांना ट्रेस करायचं आहे, बरोबर. अँड ड्रॉ सिमिलर वन्स इन द बॉक्सेस गिव्हन बिलो, आणि तशाच लाईन्स या खाली दिलेल्या बॉक्सेसमध्ये काढायच्या आहेत. हॉरिझॉन्टल लाईन, आता हॉरिझॉन्टल लाईन आहे इथे, तिला आपण ट्रेस करूया. ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, हिला अशी ट्रेस करूया. व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी लाईन, स्टँडिंग लाईन, हिला आपण असं ट्रेस करूया, ही व्हर्टिकल लाईन. स्लोपिंग लाईनला आपण ट्रेस करूया असं. कर्व लाईन्स, आता इथे कर्व लाईन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्यांना आपण ट्रेस करूया असं, बरोबर. कर्व लाईन्सना आपण ट्रेस करूया. आता काय करायचं, या बॉक्सेसमध्ये पण आपल्याला पुन्हा याच लाईन्स काढायच्या आहेत. हॉरिझॉन्टल लाईन्स आपण इथे ड्रॉ करूया अशा पद्धतीने. व्हर्टिकल लाईन्स किंवा स्टँडिंग लाईन्स अशा ड्रॉ करूया आपण. स्लोपिंग लाईन्स, आपण इथे स्लोपिंग लाईन्स ड्रॉ करूया. तुम्ही अशा फ्री हँड हाताने ड्रॉ करू शकता, किंवा स्केलच्या साहाय्याने पण ड्रॉ करू शकता. कर्व लाईन्स, आता इथे कर्व लाईन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या इथे ड्रॉ करूया, जे आपल्याला इथे वरती दिलेले आहेत. ओके. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, तर इथे आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत, WCEF वगैरे वगैरे इट्सेट्रा. तर आपल्याला ही लेटर्स, राईट द फॉलोइंग लेटर्स इन द करेक्ट कॉलम्स. इथे कॉलम्स आहेत, इथे एक. तर या कॉलम्समध्ये लिहायचे आहेत. तर या कॉलममध्ये कोणती लेटर्स लिहायचे आहेत, लेटर्स हॅविंग ओनली कर्व्ड लाईन्स, म्हणजे ज्या लेटरमध्ये ओनली कर्व्ड लाईन्स आहेत. जसं की आता इथं सी घ्या, सी मध्ये काय आहे, कर्व लाईन आहे, म्हणजे इथे कर्व आहे, बरोबर. फक्त कर्व लाईन आहे, म्हणून सी घेऊया. बाकी डब्ल्यू मध्ये कर्व आहे का, नाही. इथे बाकी कुठे कर्व लाईन दिसते तुम्हाला, नाही दिसत. लेटर्स हॅविंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स, अशी लेटर्स की ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे अशा आडव्या, आणि व्हर्टिकल म्हणजे अशा उभ्या लाईन्स आहेत. तर अशा लाईन्स कुठे आहेत, डब्ल्यू मध्ये आहेत का, नाही. ह्या तिरक्या आहेत, इन्क्लाइंड आहेत. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नाही आहेत, याच्यामध्ये नाही आहेत.
तर याच्यामध्ये व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ई मध्ये, म्हणून ई घेऊया इथे. एफ मध्ये आहेत, एफ मध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, आणि व्ही मध्ये नाही आहे, हे इन्क्लाइंड आहे. एच मध्ये आहेत व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, अशा पद्धतीने. आता नेक्स्ट आहे लेटर्स हॅव्हिंग ओनली स्लोपिंग लाईन्स. ज्या लेटर्समध्ये ओनली स्लोपिंग लाईन्स आहेत, म्हणजे फक्त स्लोपिंग लाईन्स आहेत. आता डब्ल्यू मध्ये काय, स्लोपिंग लाईन, इन्क्लाइंड लाईन्स आहेत ह्या, स्लोपिंग ऑर इन्क्लाइंड, म्हणून इथे डब्ल्यू. सी मध्ये नाही, ई मध्ये नाही, एफ मध्ये नाही, व्ही मध्ये आहेत स्लोपिंग लाईन्स, एच मध्ये नाही, एक्स मध्ये स्लोपिंग लाईन्स आहेत, म्हणून इथं एक्स घेऊया. ओके, ओपन युअर नेक्स्ट पेज. राईट न्यूमरल्स 1 to 9 इन द करेक्ट बॉक्सेस. आता न्यूमरल्स म्हणजे इथे संख्या दिलेल्या आहेत 1 2 3 9 पर्यंत. तर आपल्याला या बॉक्स 1 2 3 या बॉक्सेसमध्ये आपल्याला ते लिहायचे करेक्टली. आता करेक्टली कशा लिहायच्या, न्यूमरल्स हॅव्हिंग ओनली स्ट्रेट लाईन्स. न्यूमरल्स म्हणजे संख्या, अशा न्यूमरल नंबर्स की ज्याच्यामध्ये ओनली स्ट्रेट लाईन्स आहेत. आता इथे 1 आहे, 1 मध्ये ही स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. ओनली म्हणजे फक्त स्ट्रेट लाईन आहे, म्हणून इथे 1 लिहूया. तसंच 2 मध्ये स्ट्रेट लाईन आहे इथे, पण कर्व लाईन आहे, तसं नाही, फक्त स्ट्रेट लाईन, ओनली स्ट्रेट, ओनली स्ट्रेट पाहिजे. 3 मध्ये कर्व लाईन्स आहेत, 4 मध्ये स्ट्रेट लाईन्स आहेत, इथे स्ट्रेट लाईन आहे, इथे स्ट्रेट लाईन आहे, इथे स्ट्रेट लाईन आहे, बरोबर, म्हणून 4 लिहूया. 5 मध्ये स्ट्रेट लाईन अशी आहे, पण बाकीच्या कर्व लाईन आहेत, हे नाही घ्यायचं. 6 मध्ये कर्व लाईन आहे, 7 मध्ये स्ट्रेट लाईन्स आहेत, अशी एक आणि अशी एक. स्ट्रेट लाईन म्हणजे कोणत्या, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल. म्हणजे ही व्हर्टिकल आहे, ही हॉरिझॉन्टल आहे, आणि ही स्लोपिंग आहे. स्लोपिंग आहे परंतु स्ट्रेट लाईन आहे ती. 8 मध्ये कर्व लाईन्स आहेत, 9 मध्ये पण कर्व लाईन आहे, कर्व लाईन घ्यायची नाहीत. न्यूमरल्स हॅव्हिंग ओनली कर्व लाईन्स. आता अशा संख्या, असे नंबर्स लिहायचे की ज्याच्यामध्ये ओनली कर्व, फक्त कर्व पाहिजे. ह्याच्यामध्ये कर्व लाईन आहे परंतु स्ट्रेट लाईन आहे, नको. ह्याच्यामध्ये 3 मध्ये कर्व लाईन्स आहेत, फक्त स्ट्रेट लाईन नाही आहे, म्हणून 3 घेऊया. 4 मध्ये कर्व नाही आहे, 5 मध्ये कर्व लाईन आहे पण इथे स्ट्रेट लाईन आहे. 6 मध्ये कर्व लाईन आहे, फक्त कर्व लाईन, स्ट्रेट लाईन नाही, म्हणून 6 लिहूया. 7 मध्ये कर्व नाही आहे, 8 मध्ये कर्व लाईन आहेत आणि स्ट्रेट लाईन नाही आहेत कोणत्याच, फक्त कर्व लाईन, ओनली कर्व. 9 मध्ये आपल्या कर्व आहे, शिवाय स्ट्रेट लाईन पण आहे, म्हणून हा नाही घ्यायचा. इथे काय लिहायचं आहे, न्यूमरल्स हॅव्हिंग बोथ स्ट्रेट लाईन्स अँड कर्व लाईन्स. आता असे नंबर्स लिहायचे आहेत की ज्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन पण पाहिजे आणि कर्व लाईन पण पाहिजे. याच्यामध्ये फक्त स्ट्रेट लाईन आहे, कर्व नाही आहे. याच्यामध्ये कर्व लाईन आहे आणि ते स्ट्रेट लाईन आहे, म्हणून 2. याच्यामध्ये कर्व लाईन आहे पण स्ट्रेट लाईन नाही. याच्यामध्ये स्ट्रेट लाईन्स आहेत, कर्व्ड लाईन नाही आहेत. 5 मध्ये स्ट्रेट लाईन आहे आणि कर्व लाईन सुद्धा आहे. 6 मध्ये ओनली कर्व लाईन्स आहेत, 7 मध्ये फक्त स्ट्रेट लाईन्स आहेत, 8 मध्ये फक्त कर्व लाईन्स आहेत, 9 मध्ये कर्व लाईन्स आणि स्ट्रेट लाईन सुद्धा आहे, म्हणून 9 घेऊया. ओके, आता तुमचं नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे ती पाहूया. 4th नंबर. याच्यामध्ये काय दिलं आहे, लुक ॲट द रंगोली. इथे एक आपल्याला रंगोळी दिलेली आहे. ट्रेस द कर्व लाईन्स इन द ब्ल्यू अँड स्ट्रेट लाईन्स इन द रेड. ज्या कर्व लाईन्स आहेत त्या ब्ल्यू कलरनी आपल्याला हे करायचे आहेत. जसं की हा ब्ल्यू कलर घेतला. आता कर्व लाईन कुठे आहेत पहा. इथे कर्व लाईन आहे, इथे कर्व लाईन आहे, इथे कर्व लाईन आहे, कर्व लाईन आहे. म्हणजे जिथे जिथे कर्व लाईन आहेत त्या ब्ल्यूनी कलर करायचे आहेत.
आणि स्ट्रेट लाईन्स इन रेड. आता या स्ट्रेट लाईन्स आहेत, रेडनी करायच्या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही पूर्ण करायचं आहे. जसं इथे सुद्धा स्ट्रेट लाईन इन रेड, माय स्केच पेन इज बॅड, आणि कर्व लाईन अशा तुम्हाला ब्ल्यूने करायचे. तुम्ही तुमची रंगोली पूर्ण करा. ओके, बाय.